81 कोटी भारतीयांची कोविड टेस्टिंग संदर्भातली माहिती विकणे आहे. स्थळ डार्क वेब. माहितीचं स्वरूप 81 कोटी भारतीयांचे आधार कार्ड, पासपोर्ट डिटेल्स, त्यांची नावं, फोन नंबर, पत्ते. ICMR डेटा ब्रीच. मे बी भारताच्या इतिहासातला सगळ्यात मोठा डेटा ब्रीच. 2 महिन्यांपूर्वी ही तुम्ही न्यूज कदाचित ऐकली असेल. ICMR म्हणजे इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्च. जगातली सगळ्यात मोठी आणि ओल्डेस्ट मेडिकल रिसर्च बॉडी ही भारतात आहे. बायोमेडिकल रिसर्च करणारी भारताची ही बाप संस्था आहे, ज्यांच्याकडे प्रत्येक भारतीयाची कोविड टेस्टिंगची माहिती आहे. तर या संस्थेवर 2 महिन्यांपूर्वी सायबर अटॅक झाला आणि तो काही छोटा मोठा अटॅक नव्हता. तर मे बी तुमचा माझा आधार कार्ड नंबर, पासपोर्ट नंबर, नाव, पत्ता, फोन नंबर हे सगळे डिटेल्स आत्ता या क्षणी जगात एका अनरिलायबल प्लॅटफॉर्मवर विकायला अवेलेबल आहेत. इतका सिव्हिअर हा हल्ला आहे. आता ही न्यूज जशी आली 2 महिन्यांपूर्वी, तसे खूप प्रश्न पडायला लागले की हे कुणी केलंय, कुठून केलंय, यात इंटरनॅशनली कुणी इन्व्हॉल्व आहे की अजून काही. आणि याची आता हळूहळू उत्तरं मिळायला लागली आहेत. तशी काही शॉकिंग माहिती पुढे येते. कारण यात दिल्ली पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. ते काही कुठल्या नेबरिंग कंट्रीचे नाही आहेत. तर आत्ता जी न्यूज येते त्या रिपोर्टप्रमाणे ही लोक भारतीयच आहेत, पण त्यांनी बाजार उठवलाय फक्त भारतीय सिस्टीमचा नाही, तर अमेरिका आणि पाकिस्तानच्याही काही सिक्रेट माहितीचा. तोही भारतात बसून अगदी साधा व्हिडिओ गेम खेळत खेळत. कसं हे बघा. सगळ्यात पहिल्यांदा ऑक्टोबरमध्ये अमेरिकन सायबर सिक्युरिटी अँड इंटेलिजन्स एजन्सी रिसिक्युरिटीला हा ब्रीच होतोय हे पहिल्यांदा कळलं. त्यांना पहिल्यांदा डार्क वेबवर एक जाहिरात दिसली. डार्क वेब नावाप्रमाणेच असा एक ब्राउझर आहे. मोझिला फायरफॉक्स किंवा क्रोम तुम्ही ब्राउझर वापरत असाल तसाच एक ब्राउझर आहे, पण या ब्राउझरमध्ये होणाऱ्या गोष्टी कोणालाच कळत नाहीत, पूर्णपणे प्रायव्हेट आहेत. त्याचं सोर्स, डेस्टिनेशन हे सगळं एक खूप मोठं गूढ आहे. तर एका युजरनं डार्क वेबवर अपलोड केली होती एक जाहिरात, एक ॲडव्हर्टिजमेंट, आणि त्या युजरचं नाव होतं PWN0001. आणि तो ऑफर काय करत होता माहिती आहे? भारतीयांची अशी माहिती जी प्रचंड प्रायव्हेट आहे. किती भारतीयांची माहिती एक्सपोज केली असेल? काही गेस? 1 लाख 1.5 लाख नाही, तर 81 कोटी भारतीयांचे आधार कार्ड डिटेल्स, पासपोर्ट डिटेल्स, त्यांची पूर्ण नावं, फोन नंबर, पत्ते हे सगळं डार्क वेबवर झळकलं होतं, ते पण विकण्यासाठी. आता US रिसिक्युरिटी हंटर युनिटला हे लगेच कळलं की जे विकायला काढलंय ते इंडियन सिटिझन्सची एक कॉन्फिडेन्शियल माहिती आहे. या युजर्सचं असं म्हणणं होतं की भारतीयांच्या कोविड टेस्ट डिटेल्समधून हा डेटा त्याला मिळाला आणि या कोविड टेस्ट डिटेल्सचा सोर्स ICMR आहे. म्हणजेच ICMRच्या डेटा बँकमधनं ही माहितीची चोरी झाली आहे आणि डार्क वेबवर ही माहिती गेली आहे. फक्त गेली नाही आहे तर ती विकण्यासाठी गेली आहे. आता ही माहिती कशी आहे हे दाखवण्यासाठी या युजरनं ॲक्च्युली एक स्प्रेडशीटचं सॅम्पलच अपलोड केलं. हो, हे इतकं हॉरिबल आहे की हे सॅम्पल जे होतं त्याच्यामध्ये हे सगळे डिटेल्स होते, आधार कार्ड, पासपोर्ट नंबर हे जे मी तुम्हाला सांगितले ते, आणि साधारण 10,000चं रेकॉर्ड या एका स्प्रेडशीटमध्ये होतं जी या डार्क वेबवर अपलोड झाली. त्यानंतर ऑफकोर्स ही सगळी माहिती भारताला मिळाली आणि त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड IT केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी म्हटलं की लीक कुठेतरी झाला आहे हे कळतंय, पण डेटा नेमका किती लीक झाला आहे किंवा झाला आहे की नाही याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. कारण खूप वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सकडे कोविड रिलेटेड डेटाचा ॲक्सेस होता. मग ते टेस्टिंग असो किंवा वॅक्सिनेशन किंवा डायग्नोसिस, अशी कुठलीही माहिती असेल तर याचं सगळ्याचं इन्व्हेस्टिगेशन होईल. खूप लोकांना या डेटाचा ॲक्सेस होता, त्यामुळे लिकेज कुठेतरी आहे हे कळल्या एक इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं आणि मागचे 2 महिने तपास सुरू आहे. हे सगळ्याचं स्टेटस होतं. आता याची अपडेट अशी आहे की सेंट्रल एजन्सीच्या एका सिनियर ऑफिसरनं इंडियन एक्सप्रेसला एक माहिती दिली. हा डेटा डार्क वेबवर फ्लॅश झाला आहे, तो ऑथेंटिक आहे की नाही हे बेसिकली बघितलं कसं गेलं तर इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम म्हणजे CERT IN कडे हा सगळा इश्यू गेला. काय आहे ही टीम? तर हॅकिंग किंवा फिशिंग असं सायबर सिक्युरिटी थ्रेडशी डील करणारी ही एक नॅशनल एजन्सी आहे भारताची. त्यांनी काय केलं तर हा डेटा वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सकडे पाठवला आणि यातले जे आधार कार्डचे नंबर्स होते, पासपोर्ट नंबर्स होते, हे सगळे डिटेल्स बेसिकली खरे आहेत की नाहीत हे बघायला त्यांनी सांगितलं. साधारण 1 लाख लोकांच्या डेटाचं सॅम्पल त्यांना मिळालं होतं आणि त्यातल्या 50 जणांचं सॅम्पल हे व्हेरिफिकेशनसाठी पाठवलं गेलं आणि ते मॅचही झालं. म्हणजे जे 81 कोटीचा नंबर आहे भारतीयांचा ज्यांचे डिटेल्स गेलेत ते खरे आहेत की नाही हे एका सॅम्पलवरनं
कळू शकतं की हे खरंच डिटेल्स कुठेतरी लीक झाले. आणि त्यानंतर इमिडिएटली जी एन्क्वायरी सुरू झाली त्यात दिल्ली पोलिसांनी मग आपण एक FIR नोंदवली, म्हणजे सो मोटोनी. आणि मागच्या आठवड्यामध्ये 4 लोकांना अटक झाली आहे. त्या चौकशीतून आता आरोपींची जी ही सगळी मोडस ऑपरेंडी होती, आरोपींनी काय काय केलं हे समोर यायला लागले. बघा, हे आरोपी म्हणतात की ते 3 वर्षांपूर्वी एका गेमिंग प्लॅटफॉर्मवर भेटले, गेम खेळता खेळता, आणि ते मित्र झाले. आणि हा डेटा त्यांनी त्यावेळेला ठरवलं की आपण एक डेटा हॅक करू. कशासाठी? तर ऑफकोर्स पैशांसाठी. तर 4 पुरुष, त्यातला एक आहे तो ओडिसातला बीटेक डिग्री होल्डर आहे, बीटेक डिग्री होल्डर. आणि 2 जण हरियाणातले स्कूल ड्रॉपआउट्स आहेत, शाळा पण त्यांनी कंप्लीट नीट केली नाही आहे. आणि एक आहे झाशीचा, ज्यांना आता दिल्ली कोर्टानं 7 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. म्हणजे भारतातल्या वेगवेगळ्या कोपऱ्यात बसून त्यांनी हे सगळं प्लॅनिंग केलं, त्याचं एक्झिक्युशन केलं. आणि आता अजून एक शॉकिंग माहिती आता आजच समोर आली आहे की या आरोपींनी फक्त ICMRचं नाही तर FBI, अमेरिकेची जी सिक्युरिटी एजन्सी आहे, त्यांचाही डेटा चोरला आहे. पाकिस्तानचाही कॉम्प्युटराइज नॅशनल आयडेंटिटी कार्ड म्हणजे CNICचा डेटा चोरला आहे. CNIC ही जस्ट लाईक पाकिस्तानचा आधार कार्ड, त्यांचाही डेटा चोरलाय अशी बातमी आली आहे. तर हे बेसिकली का एवढं सिव्हिअर आहे? तर 2 गोष्टींमुळे. एकतर याच्यात जो डेटा चोरला गेलाय त्याचं स्वरूप, आणि जितक्या लोकांचा डेटा चोरला गेलाय, लीक झालाय, त्या लोकांचा नंबर म्हणजे 81 कोटी भारतीयांचा. इतकी कॉन्फिडेन्शियल माहिती साधारण निम्म्यापेक्षा जास्त भारतीयांची जर विकत घेतली गेली तर काय होऊ शकतं, हे आपण सायबर वेलनेस एक्सपर्ट उन्मेष जोशींना आपण हे विचारणार आहोत. आता ही बातमी जेव्हा वाचली तेव्हा मला असं वाटलं की सगळीकडे खळबळ माजेल, याच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात चर्चा होईल. पण तशी काही फारशी चर्चा शासन पातळीवरती आणि इंडिव्हिज्युअल किंवा सोशल मीडियावरती पण मला होताना दिसली नाही. म्हणजे याच्यावरच लक्षात येतं की आपण अशा गोष्टींबद्दल किती सिरियस होतो. याचे परिणाम काय काय होऊ शकतात? तर सगळ्यात पहिला परिणाम म्हणजे आपली जी पर्सनल इन्फॉर्मेशन आहे किंवा क्रिटिकल इन्फॉर्मेशन आहे, तिचा वापर करून आपल्या बँकिंग अकाउंटमधले पैसे चोरी करणं अतिशय सोपं होऊ शकतं. ही जी माहिती आहे ही व्हेरिफिकेशनसाठी, बँक अकाउंट व्हेरिफिकेशनसाठी वापरली जाऊ शकते. तुमचे मोबाईल नंबर्सच्या व्हेरिफिकेशनसाठी वापरली जाते. याचा सगळ्याचा परिणाम असा होऊ शकतो की गुन्हेगार हा सगळा डेटा वापरून तुमच्या विरोधामधले किंवा तुमचे जे बँकेतले पैसे आहेत ते सहजरित्या लंपास करू शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी होऊ शकते की तुमची फेक आयडेंटिटी किंवा तुमचा आयडेंटिटी थेफ्ट होऊ शकतो, ज्याचा वापर करून गुन्ह्यांसाठी केला जातो. एखाद्या गुन्हेगारांनी जर तुमची आयडेंटिटी वापरून गुन्हे केले तर याचं सगळं खापर तुमच्या डोक्यात पडू शकतं आणि हे प्रूव्ह करणं तुम्हाला खूप डिफिकल्ट जाऊ शकतं. हे झालं वैयक्तिकदृष्ट्या. देशाच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर या सगळ्या माहितीचा वापर अनेक अतिरेकी संघटना आपल्या देशाच्या विरोधात करू शकतात. कारण त्यांची जे स्लीपर सेल्स आहेत किंवा त्यांची जी माणसं इथे पेरलेली आहेत ती या सगळ्या आयडेंटिटीचा वापर करून देशविघातक कृती करू शकतात. त्यामुळे आपण वारंवार याचा विचार करायला पाहिजे की आपल्याकडे डेटा प्रोटेक्शनच्या सिस्टम्स योग्य आहेत का नाहीत. आपण डेटा ज्या ज्या साईट्सवरती देतोय त्या साईट्स सेफ आहेत की नाहीत याचा आपण प्रत्येकाने विचार करणं नक्कीच आवश्यक आहे. आणि शासनाने सुद्धा याचा खूप गांभीर्याने विचार करायला हवं असं मला वाटतं. म्हणजे बघा की आयडेंटिटी थ्रेटपासून ते फायनान्शियल फ्रॉडसाठीचं एक खूप मोठं स्टेज या ब्रीचमधून तयार झालं आहे. आणि भारताच्या हेल्थ सिस्टीमवरचा हा काही पहिल्यांदा झालेला हल्ला नाही. खरं तर ICMRवरच फेब्रुवारीपासून मल्टिपल सायबर अटॅक झालेत. मागच्या वर्षा अशी पण बातमी की मागच्या वर्षामध्ये ICMRची सगळी ही डेटा सिस्टीम हॅक करण्याचे जवळपास 6,000 वेळेला प्रयत्न झाले. मागच्या वर्षी एम्सवर झालेला सायबर हल्ला, ती बातमी गाजली होती. त्यानंतर सफदरजंग हॉस्पिटलवर सायबर हल्ला झाला होता, ती पण बातमी समोर आली होती. अगदी कोविन ॲपमधला पण डेटा चोरला जातोय का अशी माहिती आली होती. पण त्यावर सरकारने सांगितलं की असा कुठलाही ब्रीच या डेटा ब्रीच झालेला नाही आहे या ॲप संदर्भात. सांगायचा मुद्दा असा आहे की या सगळ्यामुळे वैयक्तिक पर्सनल असं काही राहिलं नाही आहे. कारण साधारण 81 कोटी भारतीयांची माहिती ऑलरेडी लीक झाल्याचं आता समोर आलं आहे. सो तुम्हाला काय वाटतं, तुमचं लाईफ खरंच प्रायव्हेट आहे? नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन जरूर भेटणार आहोत. आणि धन्यवाद की तुम्ही आपल्या चॅनलला खूप मनापासून सपोर्ट करताय, बरोबर आहात. खूप मोटिवेटिंग मेसेजेस तुमचे मला इंस्टाग्रामवर असोत किंवा यूट्यूबवर असोत इथे येत आहेत. त्यामुळे असेच प्लीज
बरोबर राहा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंतही शेअर करा. धन्यवाद.